हा, नमस्ते बोरकर साहेब. बोला. साहेब, तुमचं ते युट्यूबवर हे पाहिलं मी. काय? ते सर्कलचं आणि तलाठीचं. हा हा. सर, माझं एक नोंदणी होतं. नोंदणी झालाय. हा हा. नोंदणी झाल्यावर सर्कल साहेबांनी रद्द केलेत. कारण तर केलं, कारण दिलं असं ना तुम्हाला सोनवणी केली कारण आपण. काय, शेतीचा पुरावा नाही म्हणून रद्द केलाय. शेतीचं म्हणजे? शेती म्हणजे आमच्या वडिलांच्या नावावर शेती होती का नाही म्हणून. हा हा. शेतीचा पुरावा नाही म्हणून रद्द केलाय. तुम्ही शेती घेतली आता? का शेती घेतली? मग काय अडचण आहे त्यांनी द्यायला? ते म्हणजे त्यांनी काय म्हणते, शेतीचा पुरावा नाही. आमच्या वडिलांची शेती होती 2020 मध्ये, त्यांनी विकलेलं. मी उतारा लावलो होतो सुरुवातीला. शेतकरी असल्यावर हा, शेतकरी असल्याचा पुरावा लावला होतो. चालतोय ना, त्याला काय झालं? चालेल, अपील करा ते तहसीलदारकडे, अपील करा. तहसीलदारांनी सांगितलंय. हा. तहसीलदार त्यांना सांगून आले तर, पण ते सर्कल काय ऐकून झालाय. सर्कलला पैसे पाहिजे असतील म्हणून ऐकत नाही. पैसे मागितलाय. हा, मग केस करा सर्कल विरोधात. असं करतो म्हणून सरकार. कुठं केस करायचं? कोर्टात कोर्टात. एकदा एडीएम ला भेटा, तुम्ही कोणला प्रांताधिकाऱ्याला भेटा. प्रांताधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे पहा. कोर्टात केस करून टाका त्यांच्या विरोधात, सर्कलने असं केलं म्हणून. आणि मग याच्याकडून तहसीलदारकडून लेखी घ्या की ऑर्डर दिल्यात म्हणून, त्याचं पत्र घ्या त्यांच्याकडून. नोंद करायची आता. पत्र पत्र आहे ना तुमच्याकडे, मग केस करून टाका. वरिष्ठ अधिकाऱ्याचं ऐकत नाही, याच्यावरती कारवाई होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच कारवाई करायला पाहिजे. तहसीलदारने कारवाई करायला पाहिजे सर्कलवरती. तहसीलदारांनी मला काय ऑर्डर दिलं का, कागदपत्र यांची पडताळणी करून ते नोंद घेण्याबाबत योग्य ती कारवाई करावी म्हणून त्याला आज्ञा दिले. तर आज्ञा ते नोंदणी घ्या म्हणून. तरी सरकारी काय म्हणतात, घेऊ नका म्हणतात तलाठीला. मग सर्कलला त्याला याला तहसीलदारला एक पत्र लिहायचं का, तुमच्या वरिष्ठांचं ऐकत नाही तर वरिष्ठांच्या कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा आणि सस्पेन्शन करा याचं सर्कलचं. असं एक पत्र. मी तक्रारी अर्ज पण केला सर. हा. तक्रारी अर्जामध्ये मी काय केलो, यांनी मला 40 लाच मागितली आणि बेकायदेशीर काम करायला म्हणून टाकून तहसीलदारला अर्ज दिलो. नाही, एक अर्ज असा करा की कर्तव्यात कसूर होत आहे, तरी आपण योग्य ती कारवाई करावी, चौकशी करून योग्य ती कारवाई सर्कलवरती करावी. एक अर्ज लिहा, त्याची पोच घ्या आणि हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही कोर्टात सादर करून टाका. मग काय करणार आहे आता? हेच बघतात. काय करणार मग ते जर ऐकत सर्कल कसं काय ऐकत नाही तहसीलदार, तुम्हाला हे समजत नाही. जरा हाफ माइंड आहे. नाही, हाफ माइंड आहे तर तुम्ही घरी बसवा ना त्याला. हाफ माइंडला कामाला कशाला ठेवताय? एक करा, काम करा तुम्ही. एक पत्र लिहा. कोणाला? एसडीएम ला लिहायचं आणि म्हणजे प्रांताधिकाऱ्याला लिहायचं आणि तहसीलदारला लिहायचं. याची मानसिक स्थिती बरोबर नाही सर्कलची, याची मेडिकल तपासणी करण्यात यावी आणि तोपर्यंत याला निलंबित ठेवण्यात यावं, जोपर्यंत याची मानसिक स्थिती ठीक होत नाही तोपर्यंत. माझे धरून 6 जणांचा डोकं दिलं त्याने. असं करा तुम्ही, एक पत्र लिहा, त्याचा बाप लगेच नोंद करून याची. आणि हे पत्र कलेक्टर पर्यंत पाठवायचे तुम्ही. हा. सर्कलची मानसिक स्थिती ठीक नाहीये. कल नुसता पैसे मागतो, याला काहीतरी आजार झाल्यासारखं आम्हाला वाटतोय. ते का आणि 2-3 लोक आहेत ना तुमचे, 5-6 लोक, त्यांना तसंच सांगा. लोकांना तसंच सांगा आणि प्रत्येकाने जर अर्ज केला तर याच्यावरती त्यांना तातडीने कारवाई करावी आणि पेपरबाजी करा. 500 रुपये द्या पत्रकाराला, पत्रकार करतील काय करायचं ते. पत्रकाराला एक बातमी लावायला सांगा आणि तुम्ही दिली सांगा, प्रेस नोट डायरेक्ट तुमच्या नावाने द्या. हा. नाही, यांच्यावरती असं केल्याशिवाय चालणार नाही ना. म्हणजे असं करायला म्हटलं 3 महिने तरी लेट राहून. नाही नाही, तुम्ही असं करा. सर्कलची मानसिक स्थिती ठीक नाहीये, सर्व पुरावे देऊन सुद्धा सर्कल आमची नोंद करत नाही, याचा अर्थ त्यांची मानसिक स्थिती खराब झालेली आहे. हे काम करण्यास इथं योग्य नाही. यांचं मेडिकल चेकअप व्हावं, मानसोपचार तज्ञाकडून यांना उपचार घेण्यास सांगावे आणि जोपर्यंत हे व्यवस्थित होत नाही, मेडिकल रिपोर्ट सादर करत नाही, तोपर्यंत यांना कामावरती ठेवू नये, ही आमची विनंती आहे. तरी ही मान्य करावी. आणि हे तिन्ही कोणाला? तहसीलदारला, प्रांताधिकाऱ्याला आणि जिल्हाधिकाऱ्याला यांना पत्र देऊन टाका तुम्ही. त्याचा बाप लगेच दुसऱ्या दिवशी नोंद लागून देऊन तुम्हाला. मी काय कुठं पण साध्या हॉस्पिटलवरून जाऊन नाही तर मी मानसिक चांगली म्हणून आणून देतात त्यांनी.
मानसिक स्थिती चांगली आहे म्हणून कुठल्या पण प्रकारे आपण जाऊन 100 रुपये दिले तर मिळते त्याला सर्टिफिकेट. नाही 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 भेटत त्यांना ते याला जो काय म्हणतात त्याला, जो सर्टिफाईड गव्हर्नमेंटचा असतो ना त्याच्याकडूनच घ्यावं लागतं ते. ते काय असं देत नाहीत. 1000 रुपये खाऊन घातल्यावर देते ते. मग आता तुमची मानसिक स्थिती शिकली त्यासाठी. तुम्हाला त्याच्यावरती काही करायचं नाही याचा अर्थ असा होतो ना. नाही, मी आता सर्व करून बसलो साहेब. पत्रकाराला दिलंय, तक्रार अर्ज केलाय. तुम्हाला सांगितलं एवढं करा. ठीक आहे, ठीक आहे. हा. लक्ष